हा, चला मित्रांनो, आपलं भागीदारी हा टॉपिक पार्ट 2 आपण आता चालू करतोय. ठीक आहे. याच्यामध्ये काही उदाहरणं थोडंसं मीडियम आणि थोडंसं हाय लेवलचे उदाहरणं मी घेतलेलं आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा, भागीदाराच्या व्यवसायात गणेशचे 4,000 रुपये 12 महिने, रमेशचे 5,000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने होते. बघा, तुम्ही सर्वप्रथम पहिल्या पार्टमध्ये मी सांगितले तुम्हाला की जेवढे भागीदार आहेत त्यांचे नावं लिहून घ्यायचे. सुरेश प्रथम कोण आहे, अनुक्रमे म्हणलेले आहे गणेश आहे. मग प्रथम गणेश लिहून घ्या, गणेश. ठीक आहे. गणेश किती, 4,000 रुपये 12 महिन्यासाठी. परत त्याच्यानंतर रमेश 5,000 रुपये किती महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी. आणि सुरेश 6,000 रुपये 4 महिन्यासाठी. मग काय म्हणले तर वर्ष अखेरीस 12 महिने यांनी वापरले, 8 महिने यांनी, सुरेशचे 6,000 रुपये 4 महिने. म्हणजे यांनी प्रत्येकाने एवढे दिवस गुंतवलेले आहेत पैसे. 8 महिने यांनी गुंतवले, 4 महिने यांनी गुंतवले आणि 12 महिने यांनी. पूर्ण वर्षभर कोण होता, गणेशचे 4,000 रुपये किती, 12 महिन्यासाठी. मग वर्ष संपल्यावर त्यांचं नफ्याचं गुणोत्तर म्हटलंय. मग जर तुम्ही याला संक्षिप्त रूप दिलं, मी तुम्हाला म्हणलं होतं की हे जे दिसतंय भांडवल, हे सगळे भांडवल यांना एकाच संख्येने भाग द्यायचं. मग या मुदतीला पण एकाच संख्येने भाग द्यायचा आहे. मग हे बघा, 3 शून्याला 3 शून्य, 3 शून्याला 3 शून्य, हे झालं. हे भांडवल आहे. भांडवलाला आपण संक्षिप्त रूप दिलं. इथं 4 आहे, 5 आहे, 6 आहे. मग इथं पण संक्षिप्त रूप देऊया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. म्हणजे इथं पण संक्षिप्त रूप दिलं. मग इथं काय राहिलं, 4 गुणाकार आणि 3. 4 गुणिले 3 बरोबर 12, 5 2 10, 6 1 6. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, 12 10 6. ठीक आहे. गुणोत्तर काय मिळालं, गणेश, रमेश आणि सुरेश. मग ह्याला पण संक्षिप्त रूप जाईल का, जाईल. काय जाईल, कुठल्या संख्येने, 6 1 6, 6 2 12. मग ह्याला 6 ने जाईल, पण याला जात नाही. मग परत तुम्ही कट करणार, परत 3 ने भाग देणार, 3 चौक 12, 3 2 6, याला जात नाही. म्हणून तिन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. मग कुठली संख्या आहे, 2 ने भाग जाईल. बे सख 12, बे पंचे 10, बे त्रिक 6. म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय राहील नफ्याचं, 6 5 3. गणेशचे 4,000 रुपये 12 महिन्यासाठी, रमेशचे 5,000 रुपये 8 महिन्यासाठी, सुरेशचे 6,000 रुपये 4 महिन्यासाठी. त्यानुसार त्यांचं नफ्याचं वाटप झालेलं आहे, नफ्याचे गुणोत्तर झालेले आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा, अर्जुनराव व भीमराव यांनी अनुक्रमे 4,000 रुपये 6 महिन्याकरता, 5,000 रुपये 4 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतविले. त्यांना एकूण नफा 1,21,000 रुपये झाल्यास अर्जुनरावाचा नफ्याचा वाटा किती. बघा काय म्हणले, अनुक्रमे हा शब्द फार महत्वाचा आहे. तुम्हाला मी सांगितलंय पहिल्या व्हिडिओमध्ये पण. अनुक्रमे म्हणजे क्रमाने. पहिल्या क्रमाला कोण आहे, अर्जुनरावचं किती भांडवल आहे, 4,000 रुपये. म्हणून अर्जुनचे भांडवल किती आहे, 4,000 रुपये. ठीक आहे. आणि परत दुसरा कोण आहे, भीमरावचे भांडवल किती आहे, 5,000 रुपये. भीमरावचे भांडवल 5,000 रुपये. ठीक आहे. मग त्यांचं गुंतवणूक त्यांनी हे भांडवलच्या रूपामध्ये 4,000 आणि 5,000 केली. मग किती महिन्यासाठी, म्हणजे मुदत गुणिले मुदत किती आहे, 6 महिने. इथं मुदत किती आहे, 5,000 रुपये त्यांनी 4 महिन्यासाठी. ठीक आहे. मग संक्षिप्त रूप द्यायचं, भांडवल आणि याचं भांडवल एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. 3 शून्याला 3 शून्य, मग इथं राहिलं 4. आता मुदत आणि मुदत एका संख्येने जातं का, जातं. बे त्रिक 6, बे दोन्ही 4. मग इथं काय राहिलं, या दोघांचा गुणाकार, मध्ये गुणाकार आहे. 4 त्रिक 12, मध्ये 5 दोन्ही 10. परत या दोघांना कुठल्या संख्येने भाग जातं का, जातं. दोन्ही, बे सख 12, बे पंचे 10. मग त्यांचा एकूण नफा किती आहे, 1,21,000. मग त्यांचा एकूण वाटा किती आला, आता नफ्याचं प्रमाण म्हणतात याला, नफ्याचं प्रमाण किंवा गुणोत्तर. नफ्याचं गुणोत्तर एवढं आलं. आपण म्हणतो ना, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर.
मग नफ्याचे गुणोत्तर एवढं आलं. म्हणजे हा अर्जुनरावाचा वाटा किती आहे 6, हा भीमरावाचा वाटा किती आहे 5. मग हे दोन्ही मिळून जेवढं नफा आहे तो नफा आहे. मग हे दोन्ही मिळून किती आहे 11. एकूण किती आहे दोन्ही मिळून 11 वाटा. मग एकूण नफा किती आहे 1,21,000. एकूण नफा 1,21,000. मग कोणाचं विचारलंय तुम्हाला झाल्यास अर्जुनरावाचा नफा किती आहे. अर्जुनरावाचा वाटा किती आहे 6 म्हणून गुणाकारामध्ये 6. मग 11 1 11. बघा 11 11 म्हणजे 11चा वर्ग 21 121 होतो म्हणून याला 11चा भाग बसतो. मग हे किती आलं 11,000. मग हे गुणिले 6 मग 11 सख्ख 66,000. कोणाचा हा नफ्याचा वाटा कोणाचा अर्जुनरावाचा. मग अर्जुनरावाचा नफ्यातील वाटा किती होता 6 होता. मग त्याला आपण कसं काढलं एकूण नफा एकूण वाटा गुणिले अर्जुनरावाचा वाटा. अर्जुनरावाचा वाटा 6 एकूण वाटा 11 एकूण नफा 1,21,000. मग हे कोणाचा आहे अर्जुनरावाचा. ठीक आहे. असं सिंपल प्रश्न तुम्ही सोडवा. भांडवल भांडवल गुणोत्तर गुणोत्तर. भांडवलाला भांडवलानेच एकाच संख्येने भाग द्यायचा आहे दोन्हीला. मग त्याच्यानंतर मुदतीला आणि मुदतीला त्यांचं वेगळं भाग द्यायचं. मग नंतर या दोघांचा गुणाकार इथं लिहायचं. परत याला कुठं एका संख्येने भाग जातो का जातो मग त्याला भाग द्यायचं. मग हे आलेलं शेवटी जे अति संक्षिप्त रूप देऊन जो येतो तो नफ्याचा गुणोत्तर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा तिसरा प्रश्न बघा. दिनकरराव व बाळासाहेब यांनी अनुक्रमे 10,000 रुपये 10,000 रुपये किती वर्षासाठी येतं बघा 10,000 रुपये 3 वर्षासाठी असेल इथं. 10,000 रुपये 3 वर्षासाठी व 8,000 रुपये 2 वर्षासाठी एका व्यवहारात गुंतविले. जर एकूण नफा 4,600 रुपये असेल तर दिनकरराव व बाळासाहेबांचा वाटा ठरवा. समजा आपण सांगितल्याप्रमाणे हे दिनकरराव आणि बाळासाहेब. पहिला आपण भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हा तुम्हाला माहीतच पाहिजे. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर हे तुम्हाला थोडंसं माहीत पाहिजे. भांडवल मग दोघांचं भांडवल लिहूया. आता दिनकररावाचं भांडवल किती आहे 10,000 रुपये आणि बाळासाहेबांचं भांडवल किती आहे 8,000 रुपये. ठीक आहे. आणि हे झालं भांडवलाचे गुणोत्तर. आपण शक्यतो असं लिहितो. ठीक आहे एका खाली आहे. आणि गुणाकारामध्ये मुदतीचे गुणोत्तर मुदत किती आहे दिनकररावाची 3 वर्ष आणि बाळासाहेबांची मुदत किती आहे 2 वर्ष बरोबर काय नफ्याचे गुणोत्तर. ठीक आहे. मग याला काय करायचं संक्षिप्त रूप द्यायचं. दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग कसं जाईल हे 2 0 हे 2 0. मग ह्या 10ला आणि 8ला 2 ने जातो 2 चोक 8 2 पंचे 10. मग 5/4 गुणाकार 3/2. मग कुठेही भाग जात नाही वर खाली म्हणून नफ्याचे गुणोत्तर बरोबर काय होईल अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदांचा गुणाकार 4 2 8 बरोबर हे नफ्याचे गुणोत्तर. आणि याला तुम्ही असं पण लिहू शकता 15/8. 15/8 म्हणजे 15 वाटा कोणाचा दिनकररावांचा 8 वाटा कोणाचा बाळासाहेबांचा. पण तुम्हाला एकूण नफा किती झालेला आहे 4,600 रुपये. मग 4,600 एकूण नफा भागिले एकूण वाटा किती आहे 15 आणि 8 23. मग कोणाचा वाटा विचारले दोघांचं पण विचारले दिनकरराव व बाळासाहेबांचा. मग आपण एक एक काढू. पहिला 15 घेऊया. 15 कोण आहे दिनकरराव आहे. मग 23 1 23 23 2 46 23चा पाडा 2 पर्यंत म्हणायचं आणि 23 0 0 23 0 0 म्हणजे 200 गुणिले 15 बरोबर हे 2 0 15 2 30 म्हणजे दिनकररावांचा वाटा किती आहे 3,000 रुपये. आता पुरलेलं कोण एकूण वाटा 4,600 एकूण प्रमाण किती आहे त्यांचं 15 आणि 8 23 गुणिले कोणाचा वाटा बाळासाहेबांचा 8 23 1 23 23 2 46 म्हणजे 200 200 गुणिले 8 बरोबर 1,600 रुपये. आणि ह्या दोघांचं जर बेरीज केलं तर तुम्हाला हे 4600 आलं पाहिजे. कारण का तुम्हाला एकूण नफा 4600 झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता. कुठं प्रॉब्लेम आले का व्यवस्थित पॉज करून बघा व्हिडिओ. भांडवलाला भांडवल आहे इथं मुदतीला मुदत आहे मग नफ्याचे गुणोत्तर मिळतं तुम्हाला. मग याला तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. मग या दोघांची बेरीज म्हणजे एकूण वाटा
एकूण वाटा 23 आहे आणि एकूण नफा 46 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बेसिक उदाहरणं सोडवू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. चौथा काय म्हणते, राहुलने 8,000 रुपये भांडवल गुंतविले व सतीशने 7,000 रुपये भांडवल गुंतवले. राहुल आहे हा किती गुंतवतो, 8,000 रुपये. राहुलने 8,000 रुपये गुंतवलं आणि सतीशने 7,000 रुपये भांडवल गुंतवलेलं आहे. वर्षाखेरीस त्यांना 1,500 रुपये नफा झाला. वर्षाखेर म्हणजे कधी हो, दोघांनी एक वर्ष काम केलेलं आहे. हा पण 1 वर्ष, हा पण 1 वर्ष, म्हणजे 1 वर्ष कट होऊन जातो, त्याला काय व्हॅल्यू नाहीये. सेम मुदत आहे म्हणून मुदत लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. लक्षात ठेवा, काही जण लिहित नाहीत, असंच पुस्तकामध्ये दिलेलं आहे. काही मुलं घाबरून जातात, अरे यार इथं फक्त भांडवलच दिलंय, मुदत तर दिलं नाही. मुदत दिलं नाही म्हणजे समजायचं वर्षाखेरीस म्हणलेले. त्यांना काय म्हणले का, राहुलने 8 महिने काम केले किंवा 8 महिने गुंतवले किंवा 6 महिन्यांनी काढून घेतले, काहीच म्हटलं नाही. म्हणून तुम्ही लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी मग यांनाच भाग द्या. बघा काय आलं, 8/7 म्हणजेच 8/7. 8 भाग कोणाचा, राहुलचा, आणि हा नफ्याचा गुणोत्तर मिळाला. एकूण नफा किती आहे, एकूण नफा किती झालेला आहे, 1,500 रुपये एकूण नफा. आणि एकूण प्रमाण किती आहे, त्यांचं गुणोत्तर किती आहे, दोघांची बेरीज 15 वाटा आहे. कोणाचं विचारलंय, राहुलचा. राहुल कुठं आहे, पहिल्या नंबरला कोण आहे, 8, म्हणून इथं 8, 15 1 15 आणि हे 2 0 म्हणजे 100 गुणिले 8 बरोबर 800 रुपये. कोणाचा वाटा असेल, राहुलचा वाटा असेल. आणि हा प्रश्न पडले मुंबईला, SRPF 8 बलगटला, कधी 2013 साली. म्हणजे असे प्रश्न येऊ शकतात, सगळ्यांनी लक्ष ठेवायचं, काहीच नाही या प्रश्नामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट पाचवा बघा. पाचवा प्रश्न, पाचवा काय म्हणते, एका व्यवहारात A, B व C यांनी अनुक्रमे 200, 300 व 500 याप्रमाणे भांडवल गुंतविले. वर्षाखेरीस त्यांना, म्हणजे बघा छोटी अमाऊंट गुंतवलेली त्यांनी. कोण कोण आहे आपण लिहूया, A आहे, B आहे आणि C आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, इथं बसलेले पण ऑफलाईन वाले पण व्यवस्थित लक्ष द्या. परत एकदा गेलं की तुमचं डबल रिव्हिजन होते. ठीक आहे, बघा इकडं वर्षाखेरीस त्यांनी ए नी किती गुंतवलं, 200 रुपये. अनुक्रमे म्हटलं समजून घ्यायचं, म्हणजे क्रमानेच घ्यायचं. 300 कोणाचं, बीचं, आणि सीचं किती आहे, 500 रुपये. मग याप्रमाणे भांडवल गुंतवले वर्षाखेरीस, म्हणजे लिहायची काही गरज नाही, तिघांनी पण 1 वर्ष ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही जर मुदत लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. बघा हे एका संख्येने कट होऊन जातात, म्हणून लिहिलं तरी चालेल. वर्षाखेर म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग इथं हे 2 0 2 0 2 0 काय आलं हो, प्रमाण काय आलं, 2 3 5. मग त्यांना नफा किती झालेला आहे, 10,000 रुपये. आणि नफ्याचं प्रमाण किती आलेले, गुणोत्तर किती आले, 2 3 5. एकूण वाटा किती आहे हो, 10. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, यांची बेरीज करायची, किती आलं, 10. हा 10 म्हणजेच 10,000 रुपये. ठीक आहे, मग एक म्हणजे किती, आपण असं काढत होतो. तर इथं काय करायचं, एकूण वाटा 10 आहे आणि एकूण नफा 10,000 रुपये आहे. मग कोणाचं विचारले, सी किती आहे, सीचा वाटा किती आहे, 5 आहे. म्हणून गुणाकारामध्ये 5, 10 1 10 आणि हे 3 0 म्हणजेच 1,000 गुणिले 5 बरोबर सीचा नफ्यातील वाटा म्हणजे किती हो, 5,000 रुपये. ठीक आहे, आता थोडंसं मी गुणोत्तर प्रमाणावरचे जे टाईप आहेत, आपण आता हा बेसिक टाईप घेतला होता, थोडंसं मीडियम बेसिक, आता थोडंसं अप लेवल घेणार आहे. 6वा. ठीक आहे, 6वा प्रश्न बघा. 2 पार्टनर आहेत, सारिका व सरिता, यांच्या एका घरगुती उद्योगातील भांडवलाचे व मुदतीचे गुणोत्तर 9:4 आहे. बघा आता तुम्हाला भांडवल दिलं नाही, मुदत दिलं नाही, डायरेक्ट तुम्हाला गुणोत्तर दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, डायरेक्ट गुणोत्तर दिलेलं आहे. मग तुम्हाला सोपं आहे, भांडवल दिलं असतं तर त्याला भाग द्यावं लागलं असतं, संक्षिप्त रूप द्यावं लागतं. मग आता काहीच करायचं नाही. कोण कोण आहे, सारिका व सरिता. सारिका व सरिता, सारिकाचं किती आहे, 9 आणि हे 4. मग हा काय आहे, इथे बोलले बघा भांडवलाचे, हा भांडवलाचं गुणोत्तर आहे. आणि हे काय आहे, मुदतीचं गुणोत्तर. गुणाकारामध्ये मुदतीचं गुणोत्तर नाही, 7/5 आहे, चुकायचं नाही. जे पहिला आहे ते पहिला लिहायचं, छेदस्थानी 5. मग बघायचं, तुम्हाला म्हणलेले आता काय, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर. मी तुम्हाला बोललो होतं, हे 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. भांडवलाचं गुणोत्तर आहे हा, आणि हा मुदतीचा गुणोत्तर आहे. बरोबर काय मिळेल हो, नफ्याचे गुणोत्तर.
आणि त्यांनी विचारलंय मिळणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे ठरेल. बघायचं कुठं भाग जाते का, तिरकस वर खाली अंश छेद कुठंच काही नाहीये, कुठंच भाग जात नाही. मग डायरेक्ट 9 सत्ते 63 या दोघांचा गुणाकार करू, 9 सत्ते 63 या दोघांचा गुणाकार करू 20. मग याला आपण या प्रकारे लिहू शकतो म्हणलं 63 तास 20, म्हणून त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 63 तास 20 असेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न 7वा बघा. आता बघा 7वा प्रश्न बघा. 7वा काय म्हणते, अ ब व क यांचे एका उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाण. बघा एका उद्योग गुंतवलेला आहे. गुंतवणे म्हणजे काय हो, आपण काय गुंतवतो, भांडवल, कॅपिटल, पैसे गुंतवतो की नाही. मग त्याचं प्रमाण दिले अ ब आणि क किती आहे, 2 3 आणि 5. मग मुदतीचे प्रमाण किती आहे, 3 4 6. हा 3 फर्स्टला आहे. मग याचा गुणाकार म्हणजेच काय करतो आपण, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे पाठच पाहिजे तुम्हाला, लक्षात ठेवा. पोलीस भरतीला बेसिक प्रश्न येतात, अजिबात टेन्शन घेऊ नका. एसएससी जीडीला याच टाईपचे प्रश्न येतात, आर्मीला याच टाईपचे प्रश्न येतात. थोडस एमटीएस, एसएससी डी ग्रुप, एसएससी जीडी, रेल्वे डी ग्रुप, रेल्वे एमटीएस याच टाईपचे प्रश्न असतात. वन विभाग याच टाईपचे प्रश्न असतात. म्हणून व्यवस्थित. काही जण म्हणतात माझी हाईट नाही, मी काय करू. अरे यार, हाईट नसेल तर माणूस काय भीक मागायला लागले का. ज्याची हाईट नाही तो अभ्यास करू लागलेला आहे आणि स्पर्धा परीक्षा क्रॅक करा. वन विभाग घ्या, रेल्वेमधील एसएससी जीडीच्या जागा बिना हाईटच्या पण आहेत ऑफिशियल स्टाफ म्हणून, रेल्वेमध्ये पण आहे एमटीएसच्या जागा. ठीक आहे. बघा इकडे आता मग काय करायचं, कुठं भाग जाते का, जात नाही. इथे कुठं जाते का, जात नाही. डायरेक्ट यांचा गुणाकार 2 6 3 चौक 12 6 पंचे 30. मग आता बघायचं यांना काय भाग जाईल का, एका कुठल्या संख्येने जाईल ना. कुठल्या संख्येने, आपण याला 3 नी भाग देऊ शकतो, याला पण 3 नी. तुम्हाला 3 ची कसोटी माहित पाहिजे. 3 ची कसोटी काय, दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 3 ने भाग केल्यास त्या संख्येला 3 नी जातो. 3 दोन्ही 6 3 चौक 12 3 10 30. परत कशाने भाग जाईल हो, परत जाईल कशाने, 2 नी भाग जाईल. बे 1 बे, बे 2 4, बे 5 10. हा, जर तुम्हाला एका संख्येला 2 आणि 3 ने भाग गेल्यास त्या संख्येला 6 ने पण भाग जातो. म्हणून तुम्ही याला डायरेक्ट 6 ने पण भाग दिला असता. 6 1 6 6 2 12 6 5 30. म्हणून बाळांनो, जेवढं तुम्ही शक्यतो प्रॅक्टिस कराल असे प्रश्न, ते तुम्हाला बघितलं की उत्तर येणार आहे. मग काय म्हणलं त्यांनी, तर त्यांचे नफ्याचे प्रमाण कसे राहील. बघा नफ्याचे प्रमाण कसे राहील, 1 2 5. हा झाला तुमचं नफ्याचे गुणोत्तर किंवा नफ्याचे प्रमाण. ठीक आहे. नेक्स्ट कितवा, चला नेक्स्ट आपला कितवा, 8वा प्रश्न बघा. काय म्हणलंय, अनिल व दीपक यांच्या भांडवलाचे गुणोत्तर. कशाचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर 25. बघा कोण कोण आहे, अनिल आणि दीपक. काय केले, हे 25 आहे आणि हे 27 आहे. 25 हा 27 म्हणजेच आपण अंश रूपात पण लिहू शकतो. आणि हे भांडवलाचे गुणोत्तर आहे. भांडवलाचे गुणोत्तर इथे दिले बघा, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. हे तुम्हाला मी वारंवार का बोलतो, म्हणजे तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. भांडवल, भागीदारी, भागीदार म्हणलं की तुम्हाला कळलं पाहिजे. हा, आता कुठं भाग जाते का, वर खाली जात नाही, वर खाली जात नाही. मग क्रॉस कुठं जाते का बघायचं. मग 27 1 27 27 3 81 25 1 25 25 5 सव्वाशे. वर काय 3 गुणिले 1 3, खाली काय 5 गुणिले 1 5. म्हणजेच याला कसं लिहितो, 3 5. म्हणजे त्यांचे नफ्याचे गुणोत्तर शोधा म्हटलेलं आहे. नफ्याचं गुणोत्तर काय मिळालं बाळांनो, 3 5. 3 वाटा कोणाचा आहे, अनिलचा, व 5 वाटा दीपकचा. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गुणोत्तरचे. आपण थोडंसं हाय लेवलचे प्रश्न घेऊया. 9वा काय म्हणते, 9वा प्रश्न, ए बी सी तिघ पार्टनर आहेत. याने व्यवसायात 6 8 9 या प्रमाणात गुंतवणूक केली. मग हे भांडवल आहे, गुंतवणूक केलेली आहे त्यांनी. ठीक आहे. 6 ए चा 6, बी चा 8 आणि सी चा 9. ठीक आहे. 6 8 9 हे काय हो, भांडवलाचे गुणोत्तर. तुम्हाला डायरेक्ट भांडवलाचं गुणोत्तर मिळालेलं आहे 6 8 9.
बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या, बघा बी ची गुंतवणूक ही आहे, बी ने त्याच्या, व्यवस्थित लक्ष द्या, हा पोलीस भरतीला 2024 म्हणजे याच वर्षी पडलेला आहे आणि थोडंसं प्रश्न थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे. सर्रास 99% मुलं याला स्किप करून जाणार आहेत, म्हणून तुम्हाला लक्ष द्या म्हणतो मी. ठीक आहे, 99 म्हणतो मी, 99. ठीक आहे, म्हणून बघा ए चा, बी चा आणि सी चा, ठीक आहे, भांडवलाचे गुणोत्तर त्यांनी दिलेले गुणिले, इथं काय करतो आपण, भांडवल झालं की इथं काय असतं, मुदतीचे गुणोत्तर. मग बरोबर इथं काय असतं, नफ्याचे गुणोत्तर. मग आता मुदत तर दिलेलीच नाही, काय म्हणले बघूया. बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या, बी ची गुंतवणूक किती आहे इथं सांगितलं त्यांनी, बघा यांनी व्यवसायात या प्रमाणात गुंतवणूक केली, ही बी आहे. बघा बी मधला कोण आहे, बी आहे. बी ची गुंतवणूक किती आहे, 8 आहे. बी ची गुंतवणूक किती आहे, 8 आहे. बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या, संख्यात्मक मूल्य, याचं संख्यात्मक मूल्य किती आहे, 8च आहे. त्याच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधी, म्हणजे 8 चे संख्यात्मक मूल्याच्या, च्या, चा, ची, चे, च्या म्हटलं की गुणाकार करतो, च्या किती हो, 112.5%. टक्के म्हणजे काय हो, ज्याचा छेद 100. मग टक्के निघालं की छेदस्थानी 100. याला जर आता बघा हे पॉइंट आहे, पॉइंट नंतर एक घर आहे, मग इथं पण पॉइंट नंतर एक घर देऊ, म्हणजे पॉइंट समान झाले. मग याला आपण काय करतो, याला गुणाकार करतो की नाही, हे कसं सोडवायचं माहिती आहे तुम्हाला, किंवा तुम्ही याला असं परत करता, 1 2 3 खाली 3 शून्य म्हणून 3 घर डावीकडे येतो, म्हणून 8 गुणिले 1 घर 2 घर 3 घर, का खाली 3 शून्य आहेत म्हणून 3 घर डावीकडे येऊ, 1 घर 2 घर 3 घर, इथं पॉईंट आला 1.125, म्हणून 8 गुणिले 1.125, 8 पंचे गुणाकार करतो आपण, 1.125 ला गुणिले 8 करायचा आहे, 8 पंचे 40 ला 0, हाचेला 4, 8 दोन्ही 16 4 20 ला 0, हाचेला 2, 8 1 8, 8 2 10 ला 0, हाचेला 1, 8 1 8, 8 1 9. पॉइंट नंतर किती घर, 1 घर 2 घर 3 घर, पॉइंट नंतर 3 घर, म्हणजे त्याचा कालावधी मिळाला तुम्हाला संख्यात्मक मूल्याचा 112.5% कालावधीसाठी गुंतवणूक केली, म्हणजे आपल्याला बी चा कालावधी मिळाला. बी चा कालावधी किती मिळाला, 9 महिने. का आपण काढलं, ठीक. त्याच्यानंतर पुढे जाऊया, ए आणि सी ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली, इथं तर 9 महिने मिळालेला आहे. मग 1 वर्ष म्हणजे तुम्ही इथं 1 वर्ष आणि हे 1 वर्ष लिहायचं का, चुकणार का, एकक समान करायचे. हे 1 वर्ष म्हणजेच 12 महिने, हा महिने आहे म्हणून याला पण महिने करायचं, याला पण महिने करायचं, 1 वर्ष म्हणले त्यांनी. ए आणि सी ने एका वर्षासाठी गुंतवणूक केली, म्हणून ही जी गुंतवणूक आहे, ए ची 12 महिने आणि सी ची 12 महिने. मग आता तुमचं ठरल्याप्रमाणे भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. मग या तिन्हीला कुठल्या संख्येने भाग जातो का, जात नाही. याला कुठल्या संख्येने जातो का, जातो. 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 चौक 12. मग काय मिळालं, आता मी याला थोडं पुसतो, ठीक आहे, याला थोडं मी पुसणार आहे. आता बघा इकडं, हा आता काय केलं, इथं 6 गुणिले 4, परत 8 गुणिले 3, 9 गुणिले 4, का बघा या दोघांचा आपण गुणाकारात केलं, कारण म्हणले भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर, भांडवलाचे गुणोत्तर गुणले मुदतीचे गुणोत्तर, संक्षिप्त रूप देऊन हे आलेलं आहे. मग 6 चौक 24, 8 त्रिक 24, 9 चौक 36. मग या तिन्हीला कुठली संख्या आहे का व भाग जाणारी, कशाने भाग जाईल, म्हणजे असं दिसतंय पहिल्या नजरमध्ये की यांना 4 ने भाग जाऊ शकतो, 2 ने भाग जाऊ शकतो, ठीक आहे. मग याला भाग देऊया, ज्या संख्येला 2 आणि 4 ने भाग जाईल त्याला अजून कशाने जाईल, 6च्या पाड्यामध्ये 24 आहे, 6च्या पाड्यामध्ये 24 आहे, हे पण 6च्या पाड्यामध्ये 36 आहे, 6 ने देऊ, 6 चौक 24, 6 चौक 24, परत 6 6 36. काय म्हणलं, तर त्यांचा हे बघा वर्षाच्या शेवटी बी चा नफा किती आहे, 16,750 आहे. वर्षाच्या शेवटी बी चा नफा किती आलेला आहे, 16,750, म्हणजे या बी चा 16,750 आहे. मग कोणाचा वाटा विचारले तर सी चा नफा किती आहे, मग सी चा नफा बघूया. हा बी
बी बी म्हणजे किती आहे 4, 4 नफा बरोबर किती आहे 16,750. तर सी चा किती आहे 6 बरोबर किती असेल एक्स मानू, तिरकस गुणाकार करतो कसं 16,750 भागिले हे गुणिले 6 भागिले 4, 4 चौक 16 परत 7, 4 ने 7 ला भाग जातो 1 चा, मग राहिले किती याच्यामध्ये 3, 3 वर 5 35, मग 35 ला भाग द्यायचं कशाने 4 ने, 4 8 32, किती राहिले 3 राहिले, 3 वर 0 30, 4 7 28, 28 राहिले 2 पॉइंट दिलं 4 पंचे 20, म्हणजे किती आलं 41 87.5 गुणाकारामध्ये हा 6, म्हणजे हा कोणाचा वाटा येणार आहे आता हा सी चा वाटा, सी चा वाटा विचारलेला आहे, सी चा वाटा किती आहे 36, म्हणजे 6 वाटा आहे सी चा 6. मग याला सोडवायचं 6 पंचे 30 ला 0 हातचेला 1 नाही सॉरी 6 पंचे 30 ला 0 हातचेला 3, 6 7 42, 42 आणि 3 45 ला 5 हातचेले 4, 6 8 48 आणि 4 52, 52 ला 2 हातचेले 5, 6 1 6, 6 आणि 5 11 ला 1 हातचेले 1, 6 आणि चौक 24 आणि 1 25 आणि पॉइंट नंतर एक घर म्हणून पॉइंट नंतर एक घर म्हणून 25,125 रुपये कोणाचा वाटा असेल सी चा वाटा 25,125. हा बघा तुम्हाला ऑप्शन असेल, कारण 2024 भंडारामध्ये जाऊन जर हा प्रश्न बघितला, भंडारा पोलीस भरतीला हा प्रश्न पडलेला आहे याच वर्षी, तुम्ही हे बघू शकता आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण काय काय केलं एकदा मी एक शॉर्टकट मध्ये परत एकदा सांगतो, सगळ्यांनी थोडं लक्ष द्या. 1 मिनिटामध्ये ओव्हरव्ह्यू करतो फास्ट. बघा 1 मिनिटामध्ये मी सांगणार आहे, ठीक आहे, आणि तुम्ही सॅटिस्फाय झाला नाही तर मग माझं चॅनल चालवायचा उपयोग काय, मग मी शिकवण्याचे मतलब काय. बघा इकडं काय म्हणते एबीसी यांनी काय केलं, एबीसी यांनी एक व्यवसायात 6 8 9 6 8 9 ए बी सी गुंतवणूक केली. बी ने त्याच्या गुंतवणुकीच्या, बी ची गुंतवणूक किती 8 आहे, त्याच्या गुंतवणुकीच्या 112.5% कालावधी, म्हणजे त्याची गुंतवणूक 8 आहे, 8 च्या 112.5%, म्हणजे हे सोडवल्यावर तुम्हाला काय येणार आहे हा पॉईंट सरकणार आहे. 2 घर आहे तर 2 घर इकडे डावीकडे पण सरकू शकता तुम्ही, पॉईंट इथे येईल, मग डायरेक्ट गुणाकार येईल तुम्हाला. 8 5 40 ला 0 हातच्याला 4, 8 2 16 4 20 ला 0 हातच्याला 2, 8 1 8 8 ला 0 हातच्याला 1, 8 1 8 8 1 9, पॉईंट नंतर 3 घर, पॉईंट नंतर 3 घर, म्हणून बी ची गुंतवणूक 8 असेल तर त्याची मुदत किती मिळाली 9. पण ए आणि सी ने किती वर्षासाठी, एका वर्षासाठी, 1 वर्ष म्हणजे 12 महिने, 1 वर्ष म्हणजे भांडवलाचे आणि मुदतीचे गुणाकार करायचं असतं म्हणून 12. मग कुठल्या संख्येने भाग जाईल, याला 4 ने जाईल, 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12, पण याला जाणार नाही म्हणून याला 3 ने, याला 3 ने, याला 3 ने, म्हणून तिन्हीला एकाच संख्येने भाग गेलं पाहिजे. 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 चौक 12, मग काय 6 गुणिले 4 बरोबर 24, 8 गुणिले 3 बरोबर 24, 9 गुणिले 4 बरोबर 36. ठीक आहे, मग हे गुणोत्तर मिळालं तुम्हाला. मग याला पण संक्षिप्त रूप देता येईल कशाने, साइन चौक 24, साइन चौक 24, साय साय 36, म्हणजे या तिन्ही संख्येला एकाच संख्येने भागायचं. मग काय आलं तुम्हाला शेवटी गुणोत्तर 4 4 6. मग हा तुम्हाला विचारलंय कोणाचं, बी चा नफा दिलेला आहे, बी चा नफ्यातील वाटा किती आहे 4 आहे, 4 वाटा बरोबर एवढं होतो. कळालं तुम्हाला सगळ्यांना, हा नफा आहे, हा एकट्या बी चा आहे, पण इथं किती मिळाले बीला वाटा, 4 वाटा आहे बीला, 4 वाटा बरोबर 16,750. पॉइंट नाही येतं कॉमा आहे बरं का, परत तुम्ही म्हणसाल पॉइंट आहे 16,700, तर 1 वाटा बरोबर किती असं पण काढू शकता. म्हणजे आपल्याला सी चा वाटा विचारले त्यांनी, सी चा नफा किती, सी चा वाटा किती आहे 6 वाटा आहे, म्हणजे याच्यापेक्षा 2 वाटे जास्त आहेत, मग 1 वाट्याची किंमत काढू आपण. मग कसं काढतो, याला भागतो 4 ने, ठीक आहे, तिरकस गुणाकार केले की 16,750 भागिले 4 बरोबर 1 वाटा, 4 1 4, 4 चौक 16, 4 1 4, परत 3 4 8 32, परत किती राहिले 3, 4 7 28, 4 25, हा 1 वाटा मिळाला तुमचा. पण याला जर गुणाकारात तुम्ही 6 केलं तर सी चा वाटा मिळून जाईल. मग हे सी चा वाटा केल्यावर किती येईल, 6 5 30 ला 0 हातचेला 3, 6 7 42 आणि 3 45 ला 5 हातचेला 4, 6 8 48 आणि 4 52 ला 2 हातचे 5, 6 1 6, 6 5 11 ला 1 हातचा 1, साइन चौक 24 आणि 1 25.
पॉईंट नंतर एक घर, पॉईंट नंतर एक घर, म्हणून सी चा या व्यवहारातील नफ्याचा वाटा किती असेल? 25,125 रुपये भंडाराला याच वर्षी पडलेले. आता पुढचा 10वा प्रश्न काय म्हणते? 1,20,000 रुपये अ, ब, क आणि ड या 4 मित्रांमध्ये एकास, तिनास, सातास, 5 या प्रमाणात वाटायचे असतील तर ब च्या वाट्याला किती रुपये येतील? काहीच नाही, लय अवघड पण नाही, कारण का औरंगाबाद पोलीसला पडलेला प्रश्न आहे 2017ला. आणि असं वाटतंय बघितल्यावर यार कसं सोडवायचं माहित नाही, पण काहीच नाही, तुम्हाला सगळं सोपं करून दिले त्यांनी. भांडवलला पण संक्षिप्त रूप देऊन तुम्हाला या प्रमाणात दिले त्यांनी, आणि त्यांचं ब चा वाटा विचारलेला डायरेक्ट तुम्हाला, आणि तुम्हाला नफा दिलेला आहे 1,20,000 रुपये अ, ब, क आणि ड या 4 मित्रांमध्ये या प्रमाणात वाटायचं आहे. एवढे पैसे आहेत ते या प्रमाणात वाटायचे, तुम्हाला एवढं नफा मिळालेला आहे त्यांना, आणि या प्रमाणात वाटायचंय. बघा, भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काढून दिलेलं आहे. किती आहे? अ, ब, क आणि ड. बघा, अ च किती आहे? 1 आहे, ब च 3 आहे, आणि क च 7 आहे, आणि ड च 5 आहे. हे बघा, हे काय आहे? तुमचं नफा आहे, नफा. एकूण नफा किती आहे? 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16. ठीक आहे, 7 आणि 3 10, 10 आणि 7 16, म्हणजे हे टोटल 16 वाटा आहे. किती वाटा आहे? 16 वाटा आहे. मग हे कशामध्ये वाटायचं आहे? 1,20,000 मध्ये. मग 1,20,000 रुपये, 1,20,000 रुपये एकूण किती वाटा करायचे? ते 16 वाटा. पण विचारले कोणाचा वाटा? ब च्या वाट्याला किती रुपये येतील? ब चा वाटा 3 आहे, म्हणून गुणाकारामध्ये 3. 16 एक 16, 16 सत्ते 112, 120 मधून 112 गेले, 8 राहिले, 8वर 0 80, 16 पंचे 80, आणि हे 2 शून्य किती? 7500 गुणिले 3 बरोबर 2 शून्याला 2 शून्य, 3 5 15, 1 हातचा 3 सत्ते 21 आणि 1 22. म्हणून या व्यवहारामध्ये ब च्या वाट्याला 22,500 रुपये येतील. ठीक आहे, लक्षात आलं? औरंगाबाद पोलीस भरतीला पडलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा, सोपे प्रश्न आहेत. अशा प्रकारे आपलं भागीदारी पाठ संपलेलं आहे. जरी काही मुलांना डाऊट असेल, कुठेही ऑल ओव्हर महाराष्ट्र कोण बघत असेल, तर बिंदास तुम्ही माझ्या नंबरवर पाठवा. आणि माझा नंबर आहे 8806060509. कारण का काही मुलांना एखादा प्रश्न येत नाही, तो त्याच्यामुळे थोडंसं डिसमूड होतो आणि कॉन्फिडन्स लूज होतो. म्हणून तुम्ही 100% या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा आपल्या चॅनलला कमेंट करा डायरेक्ट. मी तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवून देतो, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.